हॅलो. विणे दोघांतलेही तुटेनाचे आपण काही ट्विस्ट बघणार आहोत. आता ही मालिका उंच शिखरावर पोहोचायला लागली आहे. तिच्यात नवीन नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. आता अंशुमनचं सत्य बाहेर आणण्यासाठी स्वानंदी उचलणारे मोठं पाऊल. तर आता आपण बघूया की मालिकेत काय घडणार आहे. तर विणे दोघांतलेही तुटेनाच्या प्रोमोमध्ये आता आपल्याला असं बघायला भेटते की स्वानंदी एक युक्ती करणार आहे. तर आनंदच्या तर लक्षात आलं आहे की अंशू श्वेताला त्रास देतोय म्हणून. पण समर विश्वास ठेवणार नाही. आता समरचा विश्वास ठेवण्यासाठी काय करायचं म्हणून आनंद श्वेताला विचारतो की तू खोटं का बोललीस. तेव्हा श्वेता सगळं सांगते की सर मला असं धमकी दिली होती की तू असं असं बोल म्हणून. सर मी कसं काय अंशुमन सरांचं नाव सांगू शकते, मला कळतच नाही आहे. तेव्हा आनंद तिला सुचवतो की एक व्यक्ती तुझी मदत करते आणि ती व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे, दुसरं तिसरं कोणी नसून स्वानंदी. विण दोघांतलेही तुटेना या मालिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे की समर आणि स्वानंदी यांच्या आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. ते त्यांच्या भावंडांसाठी काहीही करायला तयार होतात आणि भावंडांच्या असलेल्या प्रेमापोटी त्यांनी मनात इच्छा नसतानाही एकमेकांशी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यात वादविवाद गैरसमज झाले. हे गैरसमज प्रामुख्याने समरची काकू मल्लिका, तिचा मुलगा अंशुमन यांच्यामुळे निर्माण झाले. आणि त्यात आता तेलमीठ फोडणी द्यायला अर्पिताही सामील असते. पण अर्पिता डोक्याने थोडी हलकी असते, तिला काही गोष्टी कळत नाही. मल्लिका आणि अंशूचा जास्त रोल आहे यामध्ये. अंशूलाही एवढं काही गोष्टी कळत नसता, तो जास्त ओव्हर स्मार्ट करतो. तर अर्पिता डल दाखवण्यात आली आहे. मल्लिका फक्त त्या दोघांकडनं हे कामं करून घेत असते. मल्लिकाला स्वानंदी आणि तिचे कुटुंब तर आवडत नसतं. तिला स्वानंदी ही सून म्हणून राजवाड्यांच्या घरी नको असल्याने ती अशी कारस्थान करत असते. समरच्या मनात स्वानंदीबद्दल गैरसमज व्हावे आणि स्वानंदीच्या मनात समरबद्दल गैरसमज व्हावे या गोष्टी तिचे कारस्थानी असते. तेव्हा जेव्हा समर आणि स्वानंदी बाहेर फिरायला गेले होते त्यावेळी तिने त्यांचा अपघात घडून आणला होता. मात्र तिने म्हणजे अपघात अंशुमननेच घडून आणला होता. तिने अंशुमनला सांगून सवरून त्या दोघांना काही झालं, स्वानंदीचं जाऊ दे, स्वानंदीशी आपल्याला काही घेणंच नाही आहे, कारण की ती राहिली काय आणि मेली काय तिच्याशी घेणं नाही, आपल्याला समरशी घेणे. आणि समरचं जर काही झालं अपघातात तर आपण या प्रॉपर्टीमधनं कायमचे बेदखल होऊन जाऊ, हे ती अंशुमनला सांगते. आणि अंशुमन देखील आईप्रमाणे आता ऑफिसमध्येही कारस्थानी करायला लागला आहे. समरला कळू नये अशा प्रकारे तो ऑफिसमधून पैसे घेतो. आता एका मुलीला तो त्रास देताना दिसतोय. त्या श्वेता नावाच्या मुलीला तो त्रास देतो. ती मुलगी गरीब घराण्यातली आहे आणि तिच्यावर तिच्या आईची जबाबदारी आहे. त्यामुळे तिचा स्वतःचा जॉब जाऊ नये म्हणून ती मुलगी काहीही बोलत नाही. तिला तो ऑफिसचं काम नसतानाही ऑफिस संपल्यावर कामानिमित्त जास्त वेळ थांबवायला लावतो आणि ती समरकडे त्याची तक्रार जाते आनंदकडून. त्यामुळे अंशुमनच्या धमकीमुळे त्याला त्या गोष्टीचे सत्यही सांगता येत नाही. आता आपल्याला प्रोमोमध्ये असं बघायला भेटते की या सगळ्यांमध्ये आता स्वानंदी सामील होण्याचं पाहायला मिळणार आहे आपल्याला. प्रोमोमध्ये असं दाखवलं गेलं आहे की स्वानंदी एका खोलीबाहेर उभी असते. खोलीमध्ये अंशुमन आणि श्वेता असतात. अंशुमन श्वेताला म्हणतो की माझ्या काही गरजा आहेत, त्या तू पुरव, बदल्यात मी तुला तुझ्या गरजा पुरवेन, असे तो तिला म्हणतो आणि मिठी मारतो. स्वानंदी हे सगळं तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना आपल्याला बघायला भेटते. आता स्वानंदी अंशुमनचं सत्य बाहेर आणणार का सगळा डाव स्वानंदीवरच उलटणार, हे आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल. अशाच नवनवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.